नमोबुद्धाय. नुकतंच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं. त्याचा सर्वांनाच शॉक बसला आणि विशेषतः धम्मभूमी परिवाराला त्याचे अत्यंत दुःख झालं. कारण की अजितदादा हे पहिले असे नेते होते ज्यांनी ऐतिहासिक धम्मभूमीला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आणि 4,19,00,000 रुपये त्यांनी याच्या विकासासाठी मंजूर केले होते. ते मिळाले नाही कारण की किशोर गजबे नावाचे सामाजिक न्यायाचे प्रधान सचिव होते. त्यांचा भाबडेपणा अडवा आला. ते म्हणाले की खाजगी आर्किटेक्टकडून तुम्ही प्लॅन बनवून घेता, त्याला 11 लाख खर्च होतात, तर तुम्ही गव्हर्नमेंटच्या आर्किटेक्टकडून का करून घेत नाही. त्यामुळे 4 वर्ष ते प्लॅन बनवण्यात गेले. ते पैसे लॅप झाले. पण मला अजितदादांचा एक अभिमान वाटतो की जेव्हा जेव्हा भाजप जातीयवादी भूमिका घ्यायची तेव्हा ते प्रखर विरोध करायचे. जुमानायचे नाही की ते सत्तेत त्यांच्याबरोबर आहे, काय होईल वगैरे, ते जुमानायचं नाही. आणि मला त्यांचा आणखीन अभिमान यासाठी वाटतो की भीमा कोरेगावला पहिल्यांदा म्हणजे मराठा समाजातील एक मंत्री, मी त्यांना खऱ्या अर्थाने शिवछत्रपती आणि शंभूराजांचा वारस मानतो, की ते भीमा कोरेगावला गेले आणि त्यांनी हे जाणलं की ज्यांनी संभाजीराजांचा घात केला त्या पेशवाईला इथं 500 महारांनी धुळीस मिळवलं. त्यांना अभिवादन करण्यासाठी ते गेले. ही माझ्या दृष्टीने अत्यंत मौलिक गोष्ट होती. आणि म्हणून असा धडाडीचा नेता, खरं म्हणजे माझे जवळचे मित्र होते, ते गेले. त्याबद्दल धम्मभूमी परिवाराच्या वतीनं मी त्यांना मनःपूर्वक भावांजली अर्पण करतो. आणि विशेषतः सुनीता वहिनी आणि त्यांच्या कुटुंबाला हे सहन करण्याचे दुःख सहन करण्याची ताकद मिळेल अशी भगवान बुद्धचरणी मी वंदना करतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय शिवराय.